जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे एस-पी-पी-यू एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागांतर्गत जे एक परिपत्रक दिनांक 12/9/2025 रोजी जाहीर करून देण्यात आलं, तर त्या परिपत्रकाबाबत आपण माहिती घेणार आहोत. हे परिपत्रक शैक्षणिक वर्ष 2025-26च्या हिवाळी सत्राच्या जे काही परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे, या परीक्षा संदर्भात महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहे. काही मार्गदर्शक तत्त्वे सांगितलेली आहे. तर त्या बाबतीत आपण थोडक्यात माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला माहीत असेल विद्यार्थी मित्रांनो किंवा प्राध्यापक मित्रांनो, दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने परीक्षा अधिकारी यांच्यासाठी एक महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीमधले महत्त्वाचे हायलाइट मी तुम्हाला सांगतो. जसं की या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने सांगितलेलं आहे की हिवाळी सत्राच्या जे काही परीक्षांचं आयोजन करण्यात येणार आहे, तर त्या परीक्षांचे जे काही परीक्षा फॉर्म आहे ते 15 सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने सुरुवात करून देण्यात येणार आहे. परीक्षा फॉर्म भरण्यामध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे, जो मी दिनांक 25/8/2025च्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलेला होता. यापूर्वी कसं केलं जात होतं की परीक्षा फॉर्म विद्यार्थी ऑनलाईन भरायचे, महाविद्यालयात फीस जमा करायची आणि विद्यापीठाकडे त्याची फी वर्ग करायचे. आता परीक्षा फॉर्म कशा पद्धतीने भरले जातील, की विद्यार्थी सगळ्यात प्रथम परीक्षा फॉर्म भरतील. त्यानंतर महाविद्यालय काय करणार आहे, अ, महाविद्यालय ओके. महाविद्यालय विद्यार्थी मित्रांनो काय करणार आहे, की आपली जी काही परीक्षा फॉर्म असणार आहे, तर ते इन्व्हर्ट करतील आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी लॉग इन करून त्यांना फी भरण्यासाठी जी काही सिस्टम असेल ती उपलब्ध करून देण्यात येईल. त्या फीच्या माध्यमातून त्यांनी ऑनलाईन फी विद्यापीठाला काय करायची, नेट बँकिंग थ्रू, यू-पी-आय वगैरे बाकीचे जे काही माध्यम आहे ऑनलाईन बँकिंगचे, तर त्या माध्यमातून त्यांनी ती फी विद्यापीठाकडे वर्ग करावयाची आहे. तर या पद्धतीने विद्यार्थ्यांना परीक्षे संदर्भात महत्त्वाचं कामकाज करायचं आहे. विद्यार्थ्यांनी फी भरणं आवश्यक आहे. त्याशिवाय त्यांचे हॉल तिकीट जनरेट होणार नाही. अजून काही महत्त्वाच्या सूचना त्यांनी सांगून देण्यात आलेल्या आहे, की परीक्षा फॉर्म भरण्यासाठी जो काही कालावधी देण्यात येणार आहे, तो अंतिम कालावधी असेल. त्यामध्ये डेट एक्सटेंड करून दिली जाणार नाही. कोणत्याही परिस्थितीत वेळ वाढवून दिली जाणार नाहीये. म्हणजे इथे विद्यार्थी काय करतात, की जाऊ द्या शेवटच्या दिवशी आपण फॉर्म भरू, जाऊ द्या विद्यापीठ परीक्षा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ करूनच देईल. तर आता तसं केलं जाणार नाही. तर परीक्षा फॉर्म भरण्यासाठी जी काही मुदत दिली जाईल, त्या मुदतीनंतर जास्तची अंतिम मुदत वाढवून दिली जाणार नाहीये. आणि एक महत्त्वाची अजून माहिती आहे, की परीक्षा फॉर्म फीमध्ये त्यावेळेस जरा बदल करण्यात येणार आहे आणि परीक्षा फी जी काही असणार आहे, ती नेहमीपेक्षा 10 ते 20% पर्यंत त्याच्यामध्ये वाढ करून देण्यात येणार आहे. अशा पद्धतीच्या महत्त्वाच्या सूचना तुम्हाला या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. बाकीच्या जे काही सूचना आहेत, त्या मी आत्ताच्या या हिवाळी सत्र 2025च्या परीक्षा आयोजनाबाबतची जी काही मार्गदर्शक तत्त्वे आहे आणि सूचना, याबाबत मी तुम्हाला माहिती देणारच आहे. ओके. तुम्हाला सगळ्यात अगोदर मी कालच्या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाचं परिपत्रक या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं होतं. त्या परिपत्रकानुसार मी तुम्हाला विद्यापीठाच्या परीक्षा, कोणत्या परीक्षा कधी होणार आहे याबाबतची पूर्वकल्पना तुम्हाला दिलेली होती. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, एक सगळ्यात प्रथम महत्त्वाची माहिती अशी आहे, की विद्यापीठाच्या जे काही परीक्षा आहे, फर्स्ट इयरच्या जे काही परीक्षा आहे, त्या विद्यापीठ लेव्हलला कंडक्ट केल्या जातील. म्हणजे परीक्षेचं वेळापत्रक तयार करणं आणि परीक्षाचे क्वेशन पेपर तयार करणं, हे काम जे काही आहे विद्यापीठ करणार आहे आणि ते 4 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर दरम्यान या परीक्षा कंडक्ट केल्या जाणार आहे ऑल फर्स्ट इयरच्या. त्यामध्ये बी-बी-ए, बी-सी-ए हे वर्ग किंवा बी-बी-एम हे वर्ग सोडलेले आहे ए-आय-सी-टी-ईचे ॲडमिटेड स्टुडंट. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग, फार्मसी हे जे काही आहे त्या आणि आर्किटेक्चर हे वर्ग सोडून जे काही प्रथम वर्षातील जे काही परीक्षा असतील, या परीक्षा त्या लेव्हलला कंडक्ट केल्या जाणार आहे. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी एस-वाय, टी-वाय आणि पी-जीचे असणार आहे, तर या विद्यार्थ्यांच्या परीक्षा 22 नोव्हेंबर 2025 पासून पुढे टप्प्याटप्प्याने सुरुवात करून देण्यात येणार आहे आणि बाकीच्या परीक्षांचं आयोजन ॲज पर अकॅडमिक टाईम टेबल पद्धतीने कंडक्ट केलं जाणार आहे. तर प्रथम वर्षाचे जे काही विद्यार्थी आहे यांचे इंटरनल इव्हॅल्युएशन जे काही आहे, हे इंटरनल इव्हॅल्युएशन 13 ते 25 सप्टेंबर 2025च्या दरम्यान महाविद्यालयीन पातळीवर करण्यात येणार आहे आणि त्याचे जे काही अंतर्गत मार्क भरण्याची जी काही लिंक आहे, ती सेपरेट पद्धतीने चालू करून देण्यात येणार आहे. प्रथम वर्षाचे जे काही विद्यार्थी बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी, बी-सी-एस
ओके. नंतर बी-कॉम इन बी-ए, बी-कॉम इन सी-ए, बी-कॉम इन बी-एम वगैरे असे जे काही वर्ग आहेत किंवा अजून जे काही अंडर 125 च्या अंतर्गत येणारे जे काही वर्ग आहे, यांच्या परीक्षांची जी काही प्रात्यक्षिक परीक्षा आहे, म्हणजे ज्याला युनिव्हर्सिटी प्रॅक्टिकल एक्झाम म्हणूया, तर या 26 सप्टेंबरपासून ते 3 ऑक्टोबर 2025 च्या दरम्यान करण्यात येणार आहे. यामध्ये महाविद्यालयाने काय करायचं, प्रथम वर्षाच्या प्रॅक्टिकल एक्झाम कंडक्ट करत असताना इंटरनल एक्झामिनर आपल्या महाविद्यालयाचा राहील. तर एक्सटर्नल एक्झामिनर हा बाकीच्या महाविद्यालयातून तुम्ही बोलवायचा आहे आणि बोलवत असताना त्याची रीतसर नियुक्ती तुम्हाला करायची आहे. बहुतेक महाविद्यालय काय करतात, इंटरनल सब्जेक्ट टीचर हे त्याचे सुपरवायझर दाखवतात आणि एक्सटर्नल म्हणून त्याच महाविद्यालयाचे एच-ओ-डी दाखवतात. तर असं करता कामा नये किंवा सीनियर प्राध्यापक दाखवता कामा नये. तर तुम्हाला इंटरनल हे तुमचे सब्जेक्ट टीचर असतील, तर एक्सटर्नल एक्झामिनर म्हणून तुम्ही दुसऱ्या महाविद्यालयातून ते टीचर बोलवू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे सांगितलंय, की विद्यापीठाच्या जे काही परीक्षा आहे, म्हणजे इथं फार्मसी, आर्किटेक्चर आणि इंजिनिअरिंग सोडून प्रथम वर्षाच्या जे काही सर्व परीक्षा असणार आहेत, त्या 4 ते 16 ऑक्टोबर 2025 दरम्यान केले जातील. त्याचं टाईम टेबल येत्या 15 ते 17 किंवा 17 ते 20 अ, सप्टेंबरच्या दरम्यान तुम्हाला प्रदर्शित करून देण्यात येतील. त्याबद्दलचे सर्व टाईम टेबल आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जातील. म्हणून YouTube चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर बघा, जे काही विद्यार्थी सेकंड इयर, थर्ड इयर या वर्गातले असतील किंवा 4th किंवा 5th वर्षाचे असतील, म्हणजे याच्यामध्ये इंजिनिअरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर सगळे सोडून या विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिकल एक्झामिनेशन 4 ते 17 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. ओके. एक महत्त्वाचं आहे, की यावेळेस परीक्षेचं प्रॅक्टिकल एक्झामिनेशनचं जे काही शेड्यूल आहे, या शेड्यूलमध्ये बहिस्थ परीक्षक ज्याला एक्सटर्नल एक्झामिनर म्हणूया, यांची नेमणूक ही 30 सप्टेंबरपूर्वीच जाहीर करून देण्यात येणार आहे आणि त्या परीक्षा 4 ते 17 ऑक्टोबर दरम्यान घेतल्या जाणार आहे. त्यानंतर जे विद्यार्थी इंजिनिअरिंग, फार्मसी, आर्किटेक्चरचे असणार आहे, यांच्या परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक हे स्वतंत्रपणे जाहीर करून देण्यात येणार आहे. त्यानंतर बाकीचे जे विद्यार्थी एस-वाय-टी-वाय जे मगाशी मी सांगितलेलं आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी असतील, तर यांच्या परीक्षा 22 नोव्हेंबर 2025 पासून चालू होणार आहे. त्याचं देखील टाईम टेबल पुढच्या 7 दिवसात म्हणजे दिनांक 20 तारखेपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. 20 सप्टेंबरपर्यंत. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाची सूचना प्राध्यापकांसाठी दिलेली आहे, की प्रथम वर्षातील जे काही विद्यार्थी आहे, यांच्या विद्यापीठाच्या जे काही स्तरावर परीक्षा आयोजित केल्या जाणार आहे, तर या सर्व अभ्यासक्रमाची जी काही प्रश्नपत्रिका आहे, ही विद्यापीठ पातळीवर तयार केली जाणार आहे आणि ती त्याच्या संदर्भातल्या जे काही बैठका वगैरे असतील किंवा त्या एक्झाम पेपर सेटर किंवा त्यांचे जे काही नियुक्त्या वगैरे आहेत, तर ते विद्यापीठ 15 ते 25 सप्टेंबर दरम्यान केल्या जाईल. 30 सप्टेंबरच्या आत सर्व क्वेशन पेपर या रेडी होतील. जे विद्यार्थी परिपत्रक क्रमांक 125 अंतर्गत विविध अभ्यासक्रम आहे, यांच्या परीक्षा देखील विद्यापीठ स्तरावर घेतल्या जाणार आहे. या संदर्भात ऑलरेडी मी ते परिपत्रक तुमच्यापर्यंत पोहोच केलेलं आहे. त्या संदर्भात हवं तर एक नवीन व्हिडिओ तयार करून ते देखील आपणापर्यंत पाठवल्या जातील आणि त्यांच्या देखील परीक्षा या विद्यापीठ लेव्हललाच कंडक्ट केल्या जाणार आहे. फक्त त्याच्यामध्ये एक त्यांनी महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे, की परिपत्रक क्रमांक 125 अंतर्गत जे काही अभ्यासक्रम आहे, आता जे अभ्यासक्रम पाठीमागच्या वर्षीच ऑलरेडी चालू झालेले असतील, म्हणजे एखादा बी-एससी वाईन टेक्नॉलॉजीचा विद्यार्थी, तो आता सेकंड वर्षाला असेल, तर त्याची परीक्षा ही ॲज इट इज त्याच्या कॉलेज लेव्हलला कंडक्ट केली जाईल. पण शैक्षणिक वर्ष 25-26 पासून बी-एससी वाईन टेक्नॉलॉजी, एम-एससी हेल्थ सायन्स असे जे काही विषय आहेत, तर त्यांच्या परीक्षा या वर्षीपासून फर्स्ट इयरच्या विद्यापीठ लेव्हलला कंडक्ट केल्या जाणार आहे. त्याबद्दल तुम्ही परिपत्रक क्रमांक 125 1 जून 2011 चं परिपत्रक बघा. त्या परिपत्रकानुसार कोणकोणते अभ्यासक्रम आहेत त्याची माहिती ऑलरेडी दिलेली आहे. आपण ते परिपत्रक देखील आपल्या टेलिग्राम चॅनलला शेअर केलेलं आहे. पुन्हा एकदा आपण ते शेअर करणार आहोतच. ओके. आता सगळ्यात महत्त्वाचं एक सारांश किंवा ज्याला काय म्हणूया आपण, एक आढावा जर काही बघितला आपण कन्क्लुजन, तर सर्व विद्याशाखातील जे काही मान्यता प्राप्त अभ्यासक्रम आहे किंवा डिप्लोमा रिलेटेड जे काही अभ्यासक्रम आहे किंवा पारंपरिक अभ्यासक्रमातील बी-ए, बी-कॉम, बी-एससीचे जे काही पदवी स्तरातील प्रथम वर्षाच्या परीक्षा आहेत, तसेच लॉ फॅकल्टी म्हणजे विधी अभ्यासक्रमाच्या रिलेटेड जे काही प्रथम वर्षाच्या एल-एल-बीच्या आणि बी-ए, एल-एल-बीच्या जे काही परीक्षा आहे, त्या महाविद्यालयीन स्तरावरच करण्यात येणार आहे. फक्त या परीक्षांचं वेळापत्रक तयार करणं आणि त्याची प्रश्नपत्रिका तयार करणं हे काम विद्यापीठ स्तरावर केलं जाणार आहे आणि परीक्षेचं आयोजन करणं, परीक्षेची उत्तरपत्रिका तपासणं आणि मार्क विद्यापीठाकडे पाठवणं हे काम महाविद्यालयीन स्तरावरच पूर्वीसारखं केलं जाणार आहे. ओके.
त्यानंतर यांनी प्रथम वर्षाचे जे काही सर्व परीक्षा वगैरे आहे, त्याचे अंतर्गत गुण, प्रॅक्टिकल गुण, प्रात्यक्षिक परीक्षेचे जे काही गुण असतील, लेखी परीक्षांचे गुण, हे सर्व कामं त्यांना वेळोवेळी जे काही विद्यापीठामार्फत परिपत्रक येतील, त्या पद्धतीने त्यांना करून देण्यात येणार आहे. मग त्यांना ते एक्सेल शीटच्या माध्यमातून ते परीक्षेचं काय करायचं आहे, बॅच क्रिएट करायच्या, एक्सेल शीटमध्ये मार्क टाकायचे आणि ते अपलोड करायची, ती पद्धत आता कार्यान्वित असणार आहे. ओके. यामध्ये एक विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाची माहिती अशी आहे, की फर्स्ट इयरचे जेवढे काही विद्यार्थी आहे, मग ते बी-ए, एल-एल-बीचे असू द्या, नंतर एल-एल-बीचे असू द्या किंवा प्रथम वर्षाचे बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी, डिप्लोमा रिलेटेड विद्यार्थी जे काही आहे, तर यांच्या परीक्षेचे प्रथम वर्षाची जी काही परीक्षा वगैरे कंडक्ट केल्या जाणार आहे, त्यांचे मूल्यमापन हे त्या महाविद्यालयातच केलं जाणार आहे. त्यानंतर जे एस-वाय, टी-वाय किंवा पी-जी लेव्हलचे जे विद्यार्थी आहे किंवा विधी महाविद्यालयातील प्रथम वर्ष सोडून बाकीचे जेवढे काही वर्ष आहे, तर या सर्व अभ्यासक्रमाची जी काही परीक्षा आहे, ते विद्यापीठाने नियुक्त केलेल्या कॅप सेंटरच्या माध्यमातून विद्यापीठ स्तरावर केली जाणार आहे. ओके. त्यानंतर इथं महाविद्यालयाने काळजी घेतली पाहिजे, की परीक्षा चांगल्या पद्धतीने कंडक्ट केल्या गेल्या पाहिजे. बैठक व्यवस्था व्यवस्थित असली पाहिजे. पुरेसा उजेड, हवा, ह्या पंखे, वीज व्यवस्था ही उपलब्ध करून दिली गेली पाहिजे. जर का आपल्या महाविद्यालयात जर का जागा उपलब्ध नसेल, तर त्यांनी दुसऱ्या महाविद्यालयात तात्पुरत्या स्वरूपाची आपण सोय केली पाहिजे किंवा महाविद्यालयातच तात्पुरत्या स्वरूपाची कशी सोय होईल, कशी पद्धतीने बैठक व्यवस्था होईल, या पद्धतीने जबाबदारी त्या महाविद्यालयांनी घेतली पाहिजे. त्यामध्ये कोणत्याही पद्धतीने कुचराई करता कामा नये किंवा कानाडोळा करता कामा नये. एक महाविद्यालयाने अजून एक महत्त्वाची सूचना महाविद्यालयांसाठी देण्यात आलेली आहे, की बहुतेक महाविद्यालय परीक्षा घेत असताना सगळ्यात वरच्या मजल्यावर परीक्षा घेण्याची व्यवस्था करतात. पण एक त्यांनी महत्त्वाची सूचना अशी दिलेली आहे, की तुम्ही सर्वात प्रथम तळमजला म्हणजे जे काही ग्राउंड फ्लोअर आहे, तर ग्राउंड फ्लोअरवरती तुम्ही परीक्षा कंडक्ट करा. जागा नसेल तर तुम्ही मग वरच्या फ्लोअरमध्ये परीक्षा कंडक्ट करू शकता. पण वरच्याच फ्लोअरला डायरेक्ट करायची नाही. अगोदर खालच्या फ्लोअरला तुम्ही परीक्षा कंडक्ट करा. त्याची बैठक व्यवस्था तिथे असायला हवी, असं विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने सविस्तर माहिती दिलेली आहे. परीक्षा केंद्रावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विद्यार्थ्यांना वस्तू ठेवण्याची म्हणजे बॅग ठेवण्याची व्यवस्था करून देण्यात यावी, असं सांगितलेलं आहे. पण विद्यार्थ्यांनी मोबाईल किंवा महागड्या वस्तू कोणत्याही परीक्षा कक्षामध्ये आणायच्या नाही. ते नियमबाह्य असतं. त्याची सर्वस्वी जबाबदारी ही विद्यार्थ्याची असते. त्यामुळं विद्यार्थ्यांनी देखील परीक्षेच्या काळामध्ये मोबाईल किंवा महागड्या वस्तू महाविद्यालय परिसरात आणता कामा नये. त्यानंतर इथे दुसरी महत्त्वाची सूचना दिलेली आहे, की दिव्यांग विद्यार्थी जे काही आहे, तर त्यांना परीक्षासाठी एक 20 मिनिटाचा जो काही अवधी आहे ना, तो अवधी त्यांना वाढवून देण्यात येणार आहे. म्हणजे जे काही विद्यार्थी दिव्यांग असणार आहे, हँडिकॅप असणार आहे, त्यांना 20 मिनिटाचा अधिकचा वेळ त्यांना भेटणार आहे. म्हणजे 1 तासामागं 20 मिनिटं त्यांना अधिकचा भेटेल. जर 3 तासाचा पेपर असेल, तर त्यांना 4 तासात पेपर तो द्यावा लागणार आहे. ओके. आणि त्यांची व्यवस्था ही शक्यतो खालच्या फ्लोअरलाच करण्यात यावी, असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग त्यासाठी लेखनिक जरी असला, ओके, रायटर जरी असला, तशा सुद्धा सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिल्या पाहिजेल. म्हणजे यामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य, वरिष्ठ पर्यवेक्षक, परीक्षा अधिकारी यांनी संवेदनशील पद्धतीने त्यांचं कामकाज करायचं आहे. योग्य ती दखल त्यांनी घेतली गेली पाहिजे. विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर उभं राहायचं आहे. परी हजर राहायचं आहे. परीक्षा सुरू झाल्यानंतर मग येणं आणि प्रश्नपत्रिकेचा गैरवापर करणं, अशा प्रकारचे कोणत्याही पद्धतीच्या गोष्टी जर का विद्यार्थ्यांनी केल्या, किंवा परीक्षा चालू आहे आणि त्याच वेळेस परीक्षेची जी काही प्रश्नपत्रिका आहे, ती जर का बेकायदेशीर पद्धतीने कक्षाच्या बाहेर जर का जात असेल, तर यावर संबंधित विद्यार्थी आणि त्या महाविद्यालयावर विद्यापीठामार्फत कडक कारवाई करण्यात येईल. आय-टी ॲक्ट 2000 च्या सेक्शन 66 नुसार देखील हा गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पात्र धरलं जाणार आहे. इमर्जन्सी बारकोडचा वापर शक्यतो करू नये. करण्यासाठी विद्यापीठाची रीतसर परमिशन आपण घेतली पाहिजे. एखाद्या विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरला नाही आणि त्याला तुम्ही परीक्षेला बसवून दिलं इमर्जन्सी बारकोडवर, तर ते दखलपात्र गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. त्याच्यामुळे शक्यतो तरी महाविद्यालयाने देखील अशा पद्धतीची काळजी घेतली गेली पाहिजे. ओके. इथे एक महत्त्वाचं आहे, की काही विद्यार्थी असे असतात, की ज्यांना या परीक्षेच्या काळात पुढे खूप साऱ्या मोठ्या शासनाच्या परीक्षा येतील. एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी किंवा अजूनही काही क्लास 1 ऑफिसरच्या काही पोस्टच्या परीक्षा असतील, काही सी-एच्या असतील, सी-एचच्या असतील, सी-एम-एच्या असतील, अजून काही पोलीस भरती किंवा अजूनही कोणत्या तुमच्या तत्सम परीक्षा असेल आणि त्या परीक्षेमुळे जर का तुमच्या विद्यापीठाच्या परीक्षा ओव्हरलॅप होत असतील, म्हणजे एकाच दिवसात तुमच्या अशा 2 परीक्षा येत असतील, तर त्या संदर्भात आपण आपल्या महाविद्यालयाशी संपर्क करायचा आहे, रीतसर अर्ज करायचा आहे. अर्जासोबत हॉल तिकीट किंवा संबंधित डॉक्युमेंट जोडायचे आहे. महाविद्यालयाच्या परीक्षा अधिकाऱ्यांनी तो अर्ज घेऊन विद्यापीठाच्या एस-एन-टी सेक्शनला किंवा परीक्षा विभागाकडे तो अर्ज द्यायचा आहे. ओके. या संदर्भात महत्त्वाची माहिती दिलेलीच आहे. कॅप सेंटरला पेपर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मूल्यमापन
प्रक्रिया ही चालू होत जाणार आहे. त्यामुळे वेळेत निकाल लागणं हे गरजेचे असणार आहे. जे महाविद्यालयांना ऑलरेडी या अगोदर परीक्षा केंद्राची परमिशन देण्यात आलेली आहे, ती कंटिन्यूच राहणार आहे. पण परीक्षा केंद्राच्या बाबतीत प्रस्तावाबाबत नवीन जे काही महाविद्यालय आहे, त्यांनी परीक्षा केंद्र मिळण्याबाबत परीक्षा विभागाकडे एक रीतसर अर्ज करायचा आहे. कमिटी तुमच्याकडे येईल, शहानिशा करेल आणि त्यानंतर तुम्हाला परीक्षा केंद्र म्हणून तुम्हाला मान्यता देण्यात येणार आहे. त्याकरता परीक्षेचं आयोजन, मूल्यमापन, तुमच्या पायाभूत सुविधा, पुरेसं मनुष्यबळ, प्राचार्य, परीक्षा अधिकारी, शिक्षकांची मान्यता, सीसीटीव्हीची उपलब्धता या सर्व गोष्टी तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे. ओके. आणि ज्याच्यामध्ये कमतरता असेल त्यांना परीक्षा केंद्र म्हणून त्यांना दर्जा दिला जाणार नाहीये. ओके. सो जर का तुम्हाला परत तुमची परीक्षा दुसऱ्या शेजारच्या महाविद्यालयात जर का घ्यायची असेल, तर त्या संदर्भात ना हरकत दाखला आपण जर का सादर केला, तर दुसऱ्या महाविद्यालयात तुमची परीक्षा ही घेतली जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा चालू असताना कोणत्याही पद्धतीने परीक्षामध्ये ज्याला काय म्हणूया आपण कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका. कारण स्क्वॉड वगैरे येतील, बाह्य परीक्षक असतील, त्यांच्यामार्फत जर का कॉपी सापडली, तर आपल्यावर कडक कारवाई करण्यात येतील. तुम्हाला ₹1000 चा फाईन पुणे विद्यापीठामध्ये जाऊन तुम्हाला भरावा लागतो. तिथं त्या सभेला हजर राहावं लागतं. हजर झाल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात ₹1000 फाईन भरावा लागतो. तुमचा निकाल उशिरा लागतो. कदाचित तुम्हाला त्या सेमिस्टरचे सगळे पेपर पण तुम्हाला पुन्हा द्यावा लागू शकतात. महाविद्यालयाने वेळेमध्ये जर का परीक्षेची प्रश्नपत्रिका उपलब्ध झाली नाही, तर त्यांच्यासाठी एक नंबर दिलेला आहे. त्या नंबरवर तुम्ही कॉल करा. तुमच्या लॉगिन वरती क्वेशन पेपर ही उपलब्ध करून दिली जाईल. जे परीक्षा अधिकारी हे नवीन आहे. त्यांनी त्यांच्या संदर्भातला परीक्षाचा जो काही मोबाईल नंबर आहे किंवा परीक्षा अधिकाऱ्यांचा मोबाईल नंबर आहे, तो अद्ययावत केला पाहिजे. जेणेकरून आपल्याला ओ-टी-पी वगैरे द्यायला काही अडचण येणार नाही. आपण आपली स्टेशनरी विद्यापीठाला संपर्क करून तुम्ही गोदाम कक्षातून ती सामुग्री घेऊ शकता. विद्यापीठ अधिकार नियमानुसार तुम्हाला हिवाळी सत्र परीक्षेसाठी आणि फोटोकॉपीची प्रोसेस ही करून सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. प्रथम वर्षाच्या परीक्षा आयोजित करत असताना विद्यापीठाच्या उत्तरपत्रिकेचा वापर करायचा नाही. त्यासाठी स्वतःची स्टेशनरी आणि उत्तरपत्रिका वापरली पाहिजेल. ओके. विद्यापीठाच्या परीक्षेसाठी विद्यापीठाची स्टेशनरी वापरा आणि कॉलेजच्या जे काही परीक्षा प्रॅक्टिकल होतील, तर त्यासाठी कॉलेजची पत्रिका वापरा आणि अ, कोणत्या मार्कासाठी कोणत्या किती पानाची उत्तरपत्रिका असावी याबाबत एक सविस्तर परिपत्रक येणार आहे. परिपत्रक नाही आलं, तर तुम्ही या अगोदर ज्या पद्धतीची उत्तरपत्रिका वापरत होता, त्याच पद्धतीची उत्तरपत्रिका तुम्ही आपल्या लेव्हलला वापरू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरच विद्यापीठाच्या परीक्षा ह्या सुरुवात होत आहेत. त्यामुळे परीक्षेसाठी तयारीत राहा. बहुतेक महाविद्यालय सप्टेंबर महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात इंटरनल एक्झाम कंडक्ट करत आहे. तर 4थ्या आठवड्यात आणि ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रॅक्टिकल एक्झाम कंडक्ट करत आहे. ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात किंवा पहिल्या आठवड्यात 4 ऑक्टोबरपासून विद्यापीठाच्या एक्झाम फर्स्ट इयरसाठी सुरुवात होत आहे आणि परीक्षा फॉर्म भरण्याची जी काही तारीख आहे ती 15 सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने सुरुवात करून देण्यात येतील. परीक्षेसंदर्भात सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी आपण आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. Telegram चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. पुन्हा भेटूया. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.